परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, कारण परमेश्वर महान आहे, परमेश्वर कृपाळू आहे आणि त्या परमेश्वराचे मी आभार मानतो की ज्या परमेश्वराने मला जबाबदारी दिली आणि देवाच्या वचनाची सेवा करण्याची संधी मला दिली, आपल्यासमोर त्याने मला उभा केलं. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, त्याची स्तुती मी करतो. त्याचप्रमाणे पाळसाहेबाचे मी आभार मानतो, कारण पाळसाहेबाने मला आमंत्रण दिलं आणि त्यांनी जे काही मला आमंत्रण देऊन माझ्यावर जबाबदारी दिली की जे मंडळीचं वार्षिक सभेचं प्रांताच्या वतीनं, तर मी त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मी आभार मानतो, धन्यवाद करतो की भूषणनगर मंडळी आहे आणि माझं हे नातेसंबंध चांगलं आहे, प्रीतीचं आहे. अनेक जणांना आठवत असेल की मी ह्याच वर्षी आलो होतो, ह्याच वर्षी जानेवारीमध्ये आलो होतो. जानेवारीमध्ये वार्षिक सभा होती, तर त्यावेळेसुद्धा देवाच्या वचनातून आपण बघितलं, ऐकलं. आज आपण पुन्हा एकदा माझ्याकडे जो काही विषय दिलेला आहे त्या विषयानुसार आपण आज वचनातून आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण आपले डोळे बंद करूया, देवाच्या जवळ येऊया, आपले नेत्र बंद करूया. आपले नेत्र आपण बंद केलेले आहे. देवाच्या चरणाजवळ आपण येऊया. देव महान आहे प्रियांनो, देव दयाळू आहे, देव कृपाळू आहे. आपल्या भटकलेल्या मनाला आपण देवाजवळ आणण्याचा प्रयत्न करूया. आपल्या अस्थिर मनाला देवाजवळ आणून स्थिर करूया, कारण त्याचं वचन हे पवित्र आहे. देवाच्या वचनामध्ये गंभीरता आहे, देवाची सहभागिता ही गंभीर आहे. त्या देवाच्या सहभागितेचा, सहवासाचा आपण त्याच्याजवळ येऊन उपभोग घेऊया, त्याची सहभागिता आपण अनुभवूया. सहारा मुझको चाहिए, सहारा दे मेरे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा. मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा. सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा. कठिन ये रास्ते बहुत, हर एक मोड़ पर खतर, अंधेरे साय को हटा, दिखा दे मुझे कब सहर,
मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा। सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। प्रभू येशू, तू आमचा महान परमेश्वर आहेस, तू आमचा स्वर्गीय बाप आहेस, तुझ्या जवळ येण्याची आम्हाला संधी तू आम्हाला दिलीस, तुझं वचन ऐकण्याची ती वेळ तू आम्हाला दिलीस, आज आमचं धन्यवाद करतो। प्रभुदेवा, तू आमचा स्वर्गीय बाप आहेस, तू आम्हाला जसं चालवशील तसं तू आम्हाला चालव बाबा। परमेश्वरा, आमच्या मनाची अवस्था ही तुला माहीत आहे, अंतःकरण पाहणार तुमचा देव आहेस। पवित्र परमेश्वरा, आज तुझं वचन आमच्या प्रत्येकासाठी आशीर्वाद कर बाबा। पवित्र परमेश्वरा, या कठीण काळामध्ये, कठीण दिवसामध्ये आम्ही तुझ्याजवळ यावं, तुझी प्रार्थना करावी, तुझी भक्ती करावी असं होऊ दे। आजच्या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे बाबा, आणि खऱ्या अंतःकरणातून आम्ही वळावं तुझ्याकडे प्रभू, अशी कृपा दया तू कर बाबा। तुझा अनुभव आम्हा प्रत्येकाला तू दे बाबा। धन्यवाद येशू, धन्यवाद प्रभू। प्रभुदेवा, बोलणारं मी नसून बोलणारं तू हो प्रभू। तुझे विचार तू प्रगट कर बाबा, तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य तू कर बाबा, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू कर बाबा, तुझी कृपा तू कर बाबा। तू आम्हाला चालव प्रभू, तुझं कार्य तू करून घे बाबा। प्रार्थना नासरी येशूच्या नावात मागतो, म्हण तू ऐक, आमेन। आज माझ्याकडे जो विषय आहे, शांती, देवाची शांती। आपण जो काही शास्त्रभाग वाचलेला आहे त्या शास्त्रभागाकडे आपण वळणार आहोत, पण आपण पाहतो की आज जे जग आहे ते शांतीच्या शोधामध्ये आहे, अशांती अनुभवत आहेत प्रत्येकजण। आज प्रत्येकजण हा निराश, हताश, समस्येमध्ये, अडचणीमध्ये आहे, कुठल्या ना कुठल्या तरी परिस्थितीमध्ये तो आहे। साहजिकच भावाभावामधील वाद असतील, पती पत्नीमधील जे संबंध आहेत ते बिघडलेले असतील, कदाचित शेजाऱ्याशी संबंध बिघडलेले असतील। हे सर्व काही गोष्टीचा जर विचार केला आपण पाहतो की खरोखर साहजिकच माणूस देवापासून दूर गेलेला आहे, आणि साहजिकच ज्या ठिकाणी पोस्टर लावले जातात की शांती महोत्सव, आणि साहजिकच माणूस तिकडे जातो। आशीर्वाद सभा, शांती सभा, त्या ठिकाणी शांती शोधण्याचा तो प्रयत्न करतो। परंतु प्रियानो, मला सांगू दे की ही जी शांती आहे, जी देवाची शांती आहे, ती एका दिवसामध्ये प्राप्त होत नाही आहे। अर्थात जाणं महत्त्वाची गोष्ट आहे, जाऊ शकतो आपण, अनुभव घेऊ शकतो, परंतु देवाची शांती आम्हाला मिळवण्यासाठी जे आम्ही शोधत आहोत, ती शांती मिळवण्यासाठी आम्हाला देवाजवळच यावं लागेल, देवाला समजून घ्यावं लागेल, देवाचे जी काही प्रेम आहे, प्रीती आहे, त्याचा अनुभव घ्यावा लागेल, सखोल देवाचं जे हृदय आहे आम्हाला ते जाणावं लागेल। देव काय आहे, देवाची इच्छा काय आहे आमच्या प्रती, देवाची आकांक्षा काय आहे, देवाने जे आम्हाला निवडलेलं आहे तर ते कशासाठी निवडलेलं आहे, ह्या सर्व काही बाबीचा आम्ही विचार करणं गरजेची बाब आहे। आपण पाहतो की अनेक काही शोध लागलेले आहेत,
माणूस इतका काही म्हणजे ज्ञानी आहे की तो यान चंद्रावर घेऊन जात आहे, सूर्यावर पण पाठवत आहे, अनेक प्रकारचे शोध लागलेले आहेत. परंतु शांती कुठे मिळेल अशी काय एखादं मेडिसिन तयार केलेलं नाही आहे. का केलं आहे काय? नाही. शांतीची गोळी आहे का? मेडिकलमध्ये गेल्याच्या नंतर साहजिकच तुमचं जर पोट दुखत असेल तर गोळी मिळू शकते, तुम्ही जर आजारी असाल तर गोळी मिळू शकते. परंतु कोणी म्हणेल की मला शांती नाही बाबा, माझ्या जीवनामध्ये शांतीच नाही आहे, माझी शांती हरवलेली आहे, मी बेचैन आहे, मी टेन्शनमध्ये आहे, चिंताग्रस्त आहे, मला एखादं औषध किंवा एखादी गोळी जर दिली तर बरं होईल, अशी मिळू शकते काय गोळी? नाही मिळू शकत. नाही. पण देवाजवळ शांती आहे, समाधान आहे, तो देण्यासाठी तयार आहे. आमची तयारी असणं ही गरजेची बाब आहे. आज विषय आहे आपला की शांती, देवाची शांती. शांती ह्या शब्दाचा जर अर्थ पाहिलं तर हिब्रू जे लँग्वेज आहे, हिब्रू लँग्वेजमध्ये शालोम म्हटलेलं आहे. सलाम आपण म्हणतो. शांती, मैत्रीपूर्ण, सहनशील, एकमेकांना समजणारी. पुन्हा आणखीन आपण पाहतो की सौम्यता त्याच्यामध्ये आहे. मैत्रीपूर्ण संबंध ही शांतीचे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. शांती ही मैत्रीपूर्ण समजदारपणा की ज्याच्यामध्ये समाधान आहे. पूर्वीच्या काळी आपण पाहतो की आपण इतिहास वाचत असतो आणि पूर्वीच्या काळी ज्यावेळेस दोन देशाचे युद्ध व्हायचे, आजही होतात, त्यावेळेस केला जायचा, तह व्हायचा दोन देशामध्ये. शांतीपूर्ण म्हणजे संबंध प्रस्थापित व्हायचे, तह व्हायचा, त्यामधून मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हायचे, एकत्र यायचे आणि तिथून शांतीचे संबंध सुरू व्हायचे. म्हणजे आपण पाहतो की शांती या शब्दाचं ह्या बाकीच्या गोष्टी आपण विचार केला तर बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा की ज्या शांतीमध्ये येतात. शांती हा फक्त एक शब्द आपल्याला दिसतो, परंतु अनेक काही बाबी, अनेक काही गोष्टी त्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत शांतीमध्ये. शांतीचा विरोधार्थ आपण जर पाहिलं समजा बेचैनता, निराशपण, हताशपण. आपण पाहतो की ज्या ठिकाणी शांती आहे त्या ठिकाणी बेचैनता नाही आहे, पण ज्या ठिकाणी शांती नाही आहे त्या ठिकाणी बेचैनता आहे, त्या ठिकाणी अस्वस्थता आहे, त्या ठिकाणी हे एकदम निराशपण आहे. आणि आपण पाहतो की आपण लवकरच ख्रिसमस साजरा करणार आहोत आणि ख्रिसमस साजरा करत असताना आपण पाहतो की अनेक जण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आपल्या घराची रंगरंगोटी करणं म्हणा, नवीन कपडे घेणं म्हणा, ह्या सर्व काही गोष्टी आपण पाहतो की त्याच्यामध्ये आपण करणार आहोत. अनेक जणांची तयारी ही सुरू पण झालेली आहे. अनेक जणांनी कपडे शिवायला पण टाकलेले असतील. अनेकांची तयारी झालेली असेल, काहींची होतही असेल. आपण पाहतो की आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो, आनंद दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हॉट्सअपवर आपलं आता शुभेच्छा तयार करतीलही, हे टाकतीलही, काय हॅपी ख्रिसमस, हॅपी न्यू इयर, काय तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा, हे सर्व काय आपण पाठवणार आहोत. हे सर्व काय तयारी चालू आहे, तयारी झालेली असेल, करत आहोत आपण. ख्रिसमसचा आनंद आपण घेत आहोत आणि ख्रिसमसला आपण सर्वजण एकत्र येत असतो, भक्ती करत असतो, सर्व काही गोष्टी करत असतो. परंतु प्रियांनो, या सर्व काही गोष्टीमध्ये आपण रंगरंगोटी करतो, घराची कपडे शिवतो, सर्व काही डेकोरेशन करतो, हे सर्व काही गोष्टी. परंतु आपल्या मनामध्ये एक प्रश्न किंवा मनाचा शोध घेतलेला आहे काय? आणि तो आज आपल्याला शोध घ्यायचा आहे की खरोखर देवाची शांती माझ्या अंतःकरणामध्ये वास करत आहे काय? मी तर ख्रिसमस नेहमी साजरा करतो आहे, नाही काय? नेहमीच येतो. अनेक जण म्हणतात की नेहमीच येतो ख्रिसमस. परंतु आपण पाहतो की जे ख्रिसमस आपण साजरा करणारे आहोत, आनंद साजरा करणारे आहोत, तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की जी शांती आहे ते आमच्या अंतःकरणामध्ये वास करत आहे का? त्या शांतीचा शोध, खरोखर देवाची शांती आमच्यामध्ये आहे काय? जर नसेल तर आज आम्हाला शोधायचे आहे, आम्हाला तिचा शोध घ्यायचा आहे की मला शांती कशी मिळेल. जर मी बेचैन होऊन
ख्रिसमस साजरा करत असेल, अशांत होऊन ख्रिसमस साजरा करत असेल, लोकांना दाखवण्यासाठी जर फोटो सेशन मी करत असेल, व्हॉट्सअपवर इंस्टावर मी जर टाकत असेल, हे सर्व काही गोष्टी आम्ही करू शकतो प्रियांनो. हे करणं काय खूप अवघड गोष्ट नाही आहे, ही सोपी गोष्ट आहे, करू शकतो. आम्ही इतरांना आनंद दाखवू शकतो. इतरांना आनंद दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं आहेत, ते दाखवू शकतो. आणि अनेक लोक मात्र काय फोटो निघले, वा वा सुंदर, छान आहे बरं का, तुमचे कपडे खूप छान होते, काय घर सजवलेलं आहे, वा वा छान सुंदर आहे, काय डेकोरेशन आहे, काय लाईटिंग आहे, छान आहे. मग आपण त्याचे फोटो काढतो, व्हॉट्सअपवर टाकतो की लोकांनी आम्हाला पाहावं की आमचं कुटुंब किती आनंदी आहे. लोकांनी आमच्याकडे पाहून म्हणावं की खरोखर किती ख्रिस्ती जीवन यांचा आनंदी आहे, शांतीपूर्ण आहे. पण प्रियांनो, हाच प्रश्न आहे की खरोखर आम्ही देवाच्या शांतीमध्ये जीवन जगत आहोत काय? जर देवाच्या शांतीमध्ये जर जीवन जगत नसू तर हा वरवरचा आनंद करणं हे कुठंतरी हे होत आहे. म्हणून आज आपल्याला पाहायचं आहे की आज जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे त्याच्यामधून पण वाचायचा आहे. आणखीन काही शास्त्रभाग आपल्याला वाचायचे आहेत, त्याच्यामधून आपल्याला हा विषय आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे. मला वेळेचं बंधन काय दिलेलं नाही पाळकसाहेबांनी, किती वेळ घ्यावा असं काय म्हटलेलं नाही आहे. एवढं बरं आहे, मी आल्याच्यानंतर जेवण तयार असतं काय, त्याच्यामुळे बंधन काय गोष्ट नसते काय. मला पाळसाहेबांनी सांगितलं की मी म्हटलं की पाळसाहेब किती वेळ घ्यायचा, पाळसाहेब म्हणे तसं काय अडचण नाही, तुम्ही किती पण वेळ बोलू शकता काय, देव जसं चालवेल तसं तुम्ही चालू शकता, काय अडचण नाही. देवाचे धन्यवाद असो, पाळसाहेबाचे मी आभार मानतो. आज आपण जो शास्त्रभाग वाचलेला आहे तो त्या शास्त्रभागाकडे आपण लक्ष देऊया. उत्पत्तीचं पुस्तक आपण काढूया, जे काय आपण शास्त्र काढलेलं आहे. जी देवाची शांती आहे, या शांतीकडे आपण, या विषयाकडे आपण सखोलपणे आपण आज विचार करणार आहोत, मनन करणार आहोत. पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत की मानवाची पतन, शांतीचा भंग. 3 गोष्टी आपण पाहणार आहोत, 3 मुद्दे आपण पाहणार आहोत आज. जो आपला विषय आहे शांती, देवाची शांती, यामध्ये आपल्याला 3 मुद्द्याकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं आहे आणि ते आपल्याला ते मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. पहिला मुद्दा हा आहे की मानवाचे पतन, शांतीचा भंग. मानवाचे पतन, आपण पाहतो की जी काय बेचैनता आहे, जी काय निराशापण आहे, त्याचं मूळ कुठं आहे नाही का, मूळ कुठं आहे, मूळ आपण शोधण्याचा प्रयत्न करूया अगोदर आणि मग आपण पुढे जाऊया. मी मुंबई या ठिकाणी गोरेगावला सेवा कार्य करत होतो आणि सेवा कार्य करत असताना गोरेगाव पूर्वेला संतोषनगर, फिल्म सिटी ह्या भागामध्ये सेवा कार्य करत होतो. चर्च ऑफ द नॅझरेथमध्ये येण्याच्या अगोदर एक मिशन संस्था होती, त्यांच्यासोबत मी सेवा कार्य करत होतो मुंबई गोरेगाव या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी काही बांधलेलं चर्च होतं आणि त्या ठिकाणी काही नवीन लोकांमध्ये आम्ही सेवा करत होतो. नवीन लोक जे ऑदर कास्टचे आहेत, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही सेवा कार्य करत होतो. आणि सेवा कार्य करत असताना मी आणि माझी पत्नी पाळकीबाई आम्ही एकदा त्या कुटुंबामध्ये गेलो की ते ब्रदर केम हॉस्पिटलमध्ये जॉब करत होते. ते आमच्याकडे नवीनच यायचे प्रार्थनेला, चर्चमध्ये यायचे. आम्ही पण जायचो त्यांच्याकडे प्रार्थनेला. नवीन विश्वासणारे होते. मी त्यांना देवाच्या वचनातून चांगल्या प्रकारे शिकवायचो, विश्वासासंबंधी शिकवायचो. त्यांना बायबल, प्रभू येशू ख्रिस्त हे काहीच माहिती नव्हतं. आणि नंतर मग चांगल्या प्रकारे त्यांना माहिती व्हायला लागली, चांगल्या प्रकारे ते यायला लागले. आम्ही पण जायचो, शिकवायचो त्यांना घरी. हे एकदम सुरळीत चालू होतं. एकदा काय झालं की मी आणि पाळकीबाई आम्ही गेलो घरी संध्याकाळच्या वेळेस, मला वाटतं 4-5च्या वेळेस असेल. आणि त्या ठिकाणी ते ब्रदर आलेले नव्हते, त्यांना वेळ होता थोडासा, म्हणून आम्ही गेलो. आणि मग गेल्याच्यानंतर मग त्या सिस्टर होत्या. म्हटलं सिस्टर किती वेळ आहेत, तर ते म्हणे येतीलच, पण त्या अगोदर मला बोलायचं म्हणे. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, बोला. तर म्हणे पाळकसाहेब
मी आणि माझे पती नक्की 2 महिन्यापासून आम्ही बोलत नाहीत एकमेकांशी. घरामध्ये वाद आहेत, त्यांच्यामध्ये संशयवृत्ती आहे. ते नेहमीच मला टॉर्चर करतात, नेहमीच माझ्याशी वाद घालतात. मी प्रार्थना करते, माझं जीवन मला नकोशी झालेलं आहे. असं वाटतं की काय करू काय नाही, माझ्यासाठी पण प्रार्थना करा. परंतु कोणी पाहुणे आले तर आम्ही एक जबाबदार म्हणून त्यांचे पाहुणचारही करतो. सर्व काय आम्ही त्यांना असं दाखवून देत नाहीत की आमच्यामध्ये काही झगडे असतील किंवा वाद असतील किंवा काय नाही. एकदम सुरळीत असतो, कोणाला माहीत पडत नाही. परंतु माझी मनातली व्यथा मी तुमच्यासमोर ठेवते की आमचं जीवन, आमचं कुटुंब अशा प्रकारचं आहे. आमच्या कुटुंबात अशांती आहे, निराशपणा आहे, आनंद कुठलाच राहिलेला नाही आहे. दिवसातून 1-2दा तरी आमच्यातून हे होतात, कलह होतात, वाद होतात. कुठल्या छोट्या छोट्या कारणामुळं आमच्यामध्ये वाद होतात. प्रियांनो, हे जे चित्र आहे, हे जे चित्र आहे, कदाचित हे चित्र आमच्या कुटुंबातलं नसेलही, परंतु आपल्या आजूबाजूला जर पाहिलं समजा तर अनेक लोकांच्या घरामध्ये असं चित्र असेल. बेचैनता आहे, निराशपणा आहे. आणि आपण पाहतो की का आहे असं, की याचं मूळ आहे पाप. हे मूळ जे आहे ते पापामध्ये आहे. माणसाचा स्वभाव हा पापिष्ट असल्यामुळं साहजिकच ह्या गोष्टी माणसामध्ये भरलेल्या आहेत. कारण बायबल हे सांगतं आणि आपल्याला पण माहिती आहे की सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. सर्वांनी पाप केलं आहे. मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, तो भाऊ असो नाही तो कोणताही नातेवाईक असो, या जगातला कुणी पण असो, सर्वांनीच पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. देवाची शांती, देवाचा आनंद, देवाचं तारण यापासून ते लांब गेलेले आहेत. परंतु आज आपल्याला पाहायचं की याचं मूळ जे आहे, हे आपण जे काही वाचलेलं आहे उत्पत्तीचं पुस्तक, आपण ते काढूया आणि त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी आपण शिकूया. ह्या ठिकाणी आपण पाहतो की या वचनामध्ये हा जो शास्त्र आपण वाचलेला आहे 8 देवाने एदेन बाग तयार केली. देवाने यांना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. याच्यावर मी जास्त काही एक्सप्लेन करणार नाही. परंतु आपण पाहतो की या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे राहत होते. या ठिकाणी एखादं काही मेडिकल स्टोअर ठेवलेला नाही आहे. या ठिकाणी एखादा दवाखाना बांधलेला नाही आहे किंवा एखादं काही दुसरी गोष्ट नाही आहे. तर या ठिकाणी बाग तयार केलेली आहे, शेती आहे. या ठिकाणी आदाम आणि हवा आहेत. त्यांना रोज आणि रोज सहभागिता मिळते देवाची. पवित्र ठिकाण ते आहे. त्या ठिकाणी पापाचा कुठलाच म्हणजे लवलेश नाही आहे, कुठलंच काही नाही आहे. त्या ठिकाणी पवित्रता आहे. त्या ठिकाणी एकमेकांना समजून घेण्याचं मन आहे. त्या ठिकाणी एकमेकांना समजून घेण्याचं हृदय आहे आणि चांगल्या प्रकारचं चालू आहे, चांगल्या प्रकारचं आहे. रोज देव त्यांच्याशी बोलत आहे. नेहमीच हितगुज होतात. एकमेकाचा संबंध चांगल्या प्रकारचा आहे. देवाचा सहवास आदाम आणि हवेला मिळत आहे. हे दोघंही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राहत आहेत, समजदार आहेत. देव त्यांना चालवत आहे. देव त्यांच्या सोबत आहे आणि ते दोघंही देवाचं ऐकत आहेत. तोपर्यंत एकदम चांगलं चालू आहे, चांगलं चालू आहे. आणि खरोखर प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही देवाचं ऐकतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये खूप चांगल्या गोष्टी आणि आशीर्वादित गोष्टी होतात. पण ज्यावेळेस आपण पाहतो की आदम आणि हवेतनं परमेश्वरचं ऐकणं बंद केलं आणि परमेश्वरचं ऐकणं बंद केल्याच्या नंतर त्यांनी सैतानाचं ऐकणं चालू केलं. आणि तिथंच गोष्ट हे झाली. आपण पाहतो की देवाचं ऐकण्यामध्ये आशीर्वाद आहे. देवाच्या सहभागितेत शांती आहे. देवाच्या सहभागितेमध्ये समाधान आहे. परंतु ज्यावेळेस त्यांनी देवाचं ऐकणं बंद केलं, देवाच्या सहभागिता त्यांच्यासाठी बंद झाली आणि त्यांनी न ऐकता देवाचं ऐकण्याऐवजी ते सैतानाचं ऐकू लागले आणि सैतानाने भुरळ घातली
आणि हव्याला बाईला फसवलं, स्त्रीला फसवलं आणि स्त्रीनं ते फळ तोडलं आणि आदामाला पण दिलं. आज्ञाभंग झाला. अर्थात आपण पाहतो की हे आज्ञाभंग झाल्याच्या नंतर ते घाबरले आणि घाबरून ते भिवून लपले. या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की यानंतर 8 वचन, यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यास ऐकू आला. तेव्हा परमेश्वर आपल्या देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेत झाडात लपली. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कुठे आहेस? 10 वचन, तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. प्रियांनो, चूक झालेली आहे, आज्ञाभंग झालेला आहे, त्यांनी फळ खाल्लेलं आहे, देवताने त्यांचा संबंध हा दूर झालेला आहे, दुरावा निर्माण झालेला आहे. नीट लक्ष द्या इकडे, दुरावा निर्माण झालेला आहे. तरीही देवाने पुढाकार घेतलेला आहे. तरीही देव त्यांच्याशी संबंध जोडू इच्छितो. अर्थात आज्ञाभंग केलंय म्हणून देवाने बोलायचं थांबवलंय का? नाही थांबवलं. तरीही देवाने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तरीही देवाने स्वतः पुढाकार घेतलाय आणि आवाज दिलाय, आदामा तू कुठं आहेस? प्रियांनो, मला सांगू द्या की देवाने आदामाला त्याच्या हाताने बनवलेलं आहे. देव आदामावर प्रेम करत होता, देव स्त्रीवर प्रेम करत होता आणि मनापासून प्रेम करत होता, अंतःकरणातून प्रेम करत होता, जीवापाडपर्यंत प्रेम करत होता. परंतु ह्या लोकांना देवाचा प्रेम कळत नव्हतं, कळलेलंच नाही आहे. आपण पाहतो की चुकले, आज्ञाभंग झाला, दुरावा झाला, तरी पण देवाने बोलण्याचा प्रयत्न केला. तरीही देवाने आवाज दिला आहे, आदामा तू कुठं आहे? आणि आदाम हे भिवून लपला आहे. आणि मग आदामाशी संवाद चालू केलेला आहे, बोलणं चालू केलेलं आहे. प्रियांनो, आपण पाहतो की एखाद्या वेळेस जर झगडे झाले असतील, विचार करा, तर आपण काय करतो? बोलणं बंद करतो आणि फुगून बसतो. तो जर माणूस जर समोरून येत राहिला, तर आपण जर शेजारी जर कोणी असेल आपला मित्र वगैरे, तोच आहे बरं का, तोच वाईट माणूस आहे तो, बरोबर नाही आहे, चांगला नाही आहे. ते बघा कसं तू इकडे पाहतोय का? बघा इकडे पाहत नाही बरं, खाली पण आपलं इकडून जाऊ. टाळण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण त्याच्याकडे पाहणारसुद्धा नाहीत. काय एवढं घृणा असते. हात मिळवणं तर वेगळी गोष्ट आहे. काय हात मिळवणं किंवा गोड बोलणं हे नाही. आपली इच्छासुद्धा होत नाही तोंड पाहण्याची. वाद झाले असतील तर पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सांगू द्या, आपण एखाद्याला जर सल्ला दिला आहे, सल्ले फुकट असतात, आपण कोणालाही फुकट सल्ले देतो, त्याचे काही पैसे पाणी काही आकारत नाहीत, फी आकारत नाहीत. सल्ला देतो आणि त्याने जर आपला सल्ला जर ऐकलाच नाही, मग आपल्याला राग येतो, अंगार येतो. मी सांगत होतो त्याला असं होईल, माझं ऐक, पण त्याने नाही ऐकलं. आता कशाला मी सांगू? आता नाही सांगणार मी. आता त्याचं काय जरी झालं तर मी सांगणार नाही. आता कशाला सांगू? तो माझं ऐकत नाही ना. आणि जर तसं झालं, समजा मी सांगत होतो त्याला, माझं ऐकलंच नाही, म्हणजे त्यावेळेससुद्धा आपल्या मनामध्ये एक आढी निर्माण होते की तो माझं ऐकत नाही म्हणून बोलायचंच नाही आहे. तो माझं ऐकत नाही म्हणून बोलायचं नाही आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतो की देवाने केलं आहे का? असं केलं आहे का की माझं ऐकलं नाही? काय यांनी सैतानाचं ऐकलं म्हणून लगेच बोलणं स्टॉप केलेलं आहे. आता देवाने तू इकडे तोंड केलेलं आहे, आता पाहणं पण बंद केलेलं आहे, सर्व काही बंद केलेलं आहे. प्रियांनो, या गोष्टींमधून आपल्याला एक धडा आपल्याला मिळतो. जर देव माणसाशी संबंध ठेवू शकतो,
बोलू शकतो, चूक होऊ नये, तर पती पत्नी असो, भाऊ भाऊ असो, मैत्रिणी असो किंवा मित्र असो, वाद, कलह, झगडे हे सर्व होतच राहतात, छोटे असतील किंवा मोठे असतील. परंतु आपला जर संवाद असेल, आपण जर बोलणं चालणं असेल, तर त्या ठिकाणी देवाचं कार्य होतं आणि त्या ठिकाणी सलोखा तयार होतो, निर्माण होतो, समंजसपणा निर्माण होतो आणि त्या ठिकाणी कुठंतरी पुढे प्रेमाची भावना निर्माण होते. परंतु जर आम्ही टाळलंच समजा की नाही, मी आता बोलणारच नाही, मी आता पाहणारच नाही, मी आता नजरसुद्धा देणार नाही तिकडं किंवा काहीच नाही आहे, तर नाही होऊ शकत. अनेक काही कुटुंबामध्ये, भावाभावामध्ये सुद्धा, अनेक काही नातेवाईकामध्ये सुद्धा, अनेक काही शेजाऱ्यामध्ये सुद्धा असं होतं. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की येदेन बागेमध्ये या ठिकाणी ही घटना घडलेली आहे की आज्ञाभंग झाला आहे, तरीही या लोकांनी काय केलं की देवाने त्यांची संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे, संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. देवाने पुढाकार घेतला आहे, प्रियानो पुढाकार घेतला आहे, त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. काय बोलला? 9 वचन, 10 वचन. तो म्हणाला की मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून मी भिवून लपलो. 11 वचन. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको असे मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले काय? 12 वचन. आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. प्रश्न आणि उत्तर प्रश्न आणि उत्तर. प्रश्न कसा विचारलेला आहे आणि उत्तर त्याने कसं दिलेलं आहे? होय किंवा नाही म्हणायला पाहिजे होतं की होय मी फळ खाल्लं आहे. फळ खाल्लं काय असं म्हटलं आहे, होय मी फळ खाल्लेलं आहे. हेच बरोबर उत्तर द्यायला पाहिजे होतं, परंतु आदामाने उत्तर हे फिरून दिलेलं आहे. उत्तर दिलं आहे परंतु फिरून दिलेलं आहे की जी स्त्री तुम्हाला दिली होती, जी स्त्री तुम्हाला दिली होती तिने मला फळ दिलं, मी ते खाल्लं. खाल्लं तर आहेत परंतु फिरून त्याने उत्तर सांगितलेलं आहे. कबूल झाला का? नाही. म्हणजे चूक कोणाकडे दाखवली? स्त्रीकडे दाखवली. स्त्री चुकीची आहे, मी चुकीचा नाही बाबा, स्त्री चुकीची आहे. पुढे आपण पाहतो की ज्यावेळेस स्त्रीला म्हटलं आहे 13 वचन की परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला की हे तू काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. तिनं बरोबर उत्तर दिलं का? नाही. सर्पाने भुरळ घातली म्हणजे सर्प दोषी आहे, मी नाही आहे. आदाम म्हटला स्त्री दोषी आहे, मी नाही आहे. सर्प दोषी आहे, मी नाही आहे. स्वतः मी कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाप तर केलेला आहे परंतु मी निर्दोष आहे. अनेकदा कुटुंबामध्ये सुद्धा अशा घटना घडतात. मी किती निर्दोष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. मी किती निर्दोष आहे, मी ते केलंच नाही, मी कचरा टाकलाच नाही, तुझा कचरा टाकलाच नाही. आणि नंतर मग जास्त मग कुठं टाकू कचरा? कचरा कुठं टाकू मग? मी तर कचरा टाकलाच नाही. मग सांगा ना मग तुम्ही कचरा कुठं टाकू? प्रियानो, आपण पाहतो की निर्दोष दाखवण्याचा माणूस प्रयत्न करतो. मी दोषी नाही आहे. दोषी तर हे आहेत परंतु दोष स्वतः पदरी घेतलेले नाही आहेत. प्रियानो, यांनी जर स्वतः पदरी जर दोष घेतलेले असते आणि हे समोर जर आले असते आणि म्हटले असते यांनी, तर देवाने योजना वेगळ्या प्रकारची हे काहीतरी केलं असतं. यांनी क्षमा मागितली का? यांनी क्षमाही मागितली नाही. किंवा आम्ही दोषी आहोत हे म्हटलं आहे का? असंही म्हटलेलं नाही आहे. आम्ही दोषी आहोत असंही म्हटलेलं नाही आहे. उलट एकमेकाकडे बोट केलेलं आहे त्यांनी. हे दोषी आहे, मी निर्दोष आहे. स्त्री दोषी आहे, मी निर्दोष आहे. सर्प दोषी आहे, मी निर्दोष आहे. हे पाहण्याचा प्रयत्न केला. आपण पाहतो की प्रियानो, त्याच वेळेस जी काही त्यांच्या जीवनातली जी काही शांती जी होती ती भंग झाली. जो आनंद होता, जी सहभागिता होती ती तुटल्या गेली. त्यांच्या जीवनामध्ये आता शांती राहिलेली नाही आहे. आध्यात्मिक मरण झालं त्यांचं. प्रियानो, आध्यात्मिक मृत झाले ते. आध्यात्मिक मरण झालं. देवाची सहभागिता, देवाविषयी आपुलकी, देवाविषयी प्रेम, देवाविषयी जिव्हाळा, देवाविषयी जे काही ओढ होती ती सर्व काही नष्ट झाली.
आणि त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. दुरावा निर्माण झाला कारण काय? पापाचे वेतन हे मरण आहे. पाप, त्यांच्यामध्ये पाप वसलं. पापामुळं त्यांचा देव आणि त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला, आडभिंत झाली आणि आपण पाहतो की साहजिकच ते शापित झाले. शाप त्यांना मिळाला. देवाने त्यांना शाप दिला आणि त्यांच्यामुळं काय झालं की आणखीन एक गोष्ट झाली आणि ती या ठिकाणी नमूद करू द्या. या ठिकाणी की आपण वचन वाचूया ते 17 वचन. काय बरं वाचा बरं. ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तुझ्यामुळं भूमीला शाप आला आहे. शाप आला आहे म्हणजे ही भूमी जी आहे ती शापित आहे. शापित भूमीवर आम्ही राहत आहोत की जी अशांतीनं भरलेले आहे. अशांत आहे. जी शांती ज्यांच्या जीवनामध्ये होती ती नष्ट झाली आणि त्यांच्या जीवनामध्ये बेचिंता, निराशपण, हताशपण आलं, आजारपण आले. या सर्व काही गोष्टी त्यांच्यामध्ये आल्या. अशांती जीवनामध्ये. आणि तेव्हापासून आपण पाहतो की हे जग जे आहे जे अशांतीनं भरलेलं आहे. अनेक लोक पुस्तकं वाचतात, मला शांती कुठं मिळेल. अनेक लोक यूट्यूबवर पाहतात, शांती कसं काय मिळेल. कोणता व्हिडिओ पाहू, हा व्हिडिओ पाहू काय, तो व्हिडिओ पाहू काय, इकडे हे पाहू काय, हे पुस्तक वाचू काय, ते पुस्तक धरू काय, कोणतं पुस्तक, कोणता रायटर चांगला आहे की जी मला शांती मिळेल. अनेक लोक प्रयत्न करतात. अनेक लोक पळतात इकडं तिकडं. अनेक लोक म्हणतात की नाही ध्यान केल्याने शांती येते काय, मग ध्यान करायला चला. अनेक लोक म्हणतात नाही इकडे जंगलामध्ये गेल्याच्यानंतर शांती मिळते का, मग चला जंगलामध्ये. अनेक लोक म्हणतात की नाही झाडाच्या सहवासामध्ये राहिले तर शांती मिळेल, चला शांतीमध्ये. अनेक लोकांनी शांतीचे वर्गसुद्धा चालू केलेले आहेत. ट्युशन चालू आहेत, शांती कशी मिळेल. अनेक लोक पैसाही कमावतात त्याच्यावर. लेक्चर घेतात, तुम्हाला शांतीची गरज आहे का, या आमच्याकडे, आम्ही तुम्हाला शिकवतो की शांती कुठं आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की शांती आहे काय आहे. शांतीचा शोध घेणारे भरपूर आहे प्रियानो, परंतु शांती मिळत नाही. शांती ख्रिस्तामध्ये आहे. प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो. ख्रिस्तामध्ये आहे. ही भूमी जी आहे ती भ्रष्ट झालेली आहे. भूमीला शाप आलेला आहे. रोमकरसपत्र आपण काढूया. 8वा अध्याय 21 आणि 22 वचन. ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की कारण आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कणत आहे, वेदना भोगीत आहे. वेदना भोगीत आहे. ही जी काही सृष्टी आहे, ही जी काही भूमी आहे, ती सुद्धा बंधनामध्ये आहे. ह्या ठिकाणी ती आशेने वाट पाहते, गौरवयुक्त मुक्तता मिळावी, तिची पण इच्छा आहे. आदामाने हवेने पाप केलं, परंतु त्यामुळं आपण पाहतो की पृथ्वी ही भ्रष्ट झाली, शापी झाली. आणि अशा ठिकाणी आपण राहतो जगामध्ये की जे आपण पाहतो की अशांतीनं भरलेलं जग आहे, निराशेनं भरलेलं जग आहे, हताश जग आहे. अनेक लोक आहेत की जे अशांतीनं भरलेले आहेत, निराशामध्ये आहेत, हताश आहेत, बेचैन आहेत. काय करावं समजत नाही आहे. कसं जीवन जगावं समजत नाही आहे. इतकं वय झालेलं आहे, लग्न झालेलं नाही आहेत. इतकं वय झालेलं आहे, जॉब लागलेला नाही आहे, काय करू मी. इतकं वय झालेलं आहे, परंतु काहीच करता येत नाही. इतकं वय झालेलं आहे, परंतु काहीच नाही. कायच करायला पाहिजे, कसं जीवन जगायला पाहिजे, प्रश्न आहे. तरुणांसमोर प्रश्न आहेत. वयोवृद्ध जे लोक आहेत त्यांच्यासमोर प्रश्न आहे. अनेक काही प्रश्न आहेत. मुलं जवळ नाही आहेत,
निराशापणामध्ये जीवन जगत आहेत, हताश आहेत, एकत्र कुटुंब नाहीत. आपण पाहतो की प्रत्येकजण चिंतेमध्ये आहे, काळजीमध्ये आहे. प्रत्येक जणाला कुठल्या ना कुठेतरी चिंता आहे, कुठली ना कुठली चिंता आहे आणि त्या चिंतेमध्ये माणूस ग्रस्त आहे. पण चिंतेवर काय औषध आहे काय? एकही औषध नाही आहे काढलेलं. औषध नाही आहे, चिंतेवर औषध नाही आहे. फक्त प्रभूचं औषध आहे चिंतेवर. आमेन. प्रेरदोड. आपण पाहतो की तुम्ही आणि मी देवजवळ येत असताना ज्यावेळेस आम्ही देवजवळ येतो त्यावेळेस खरोखर देवाचा अनुभव आम्हाला येतो. परंतु जे मूळ पाप आहे त्या मूळ पापातून सुटका होणं ही गरजेची बाब आहे. जोपर्यंत आम्ही कबूल करीत नाहीत, जोपर्यंत आम्ही देवाजवळ येत नाहीत, देवाजवळ ज्यावेळेस आम्ही कबूल करीत नाहीत, आम्ही दोषी आम्ही आहोत हे आम्ही स्वतःला हे करत नाहीत, देवाजवळ येऊन आम्ही कबूल करत नाहीत, तोपर्यंत आपण पाहतो की आम्ही देवाचे बनत नाहीत. प्रियानो, आपण पाहतो की हे जे काय आहे, आदम आणि हवा या बागेतून बाहेर पडले, शाप घेऊन बाहेर पडले. आशीर्वाद होता, आशीर्वाद संपुष्टात आला आणि शापित होऊन ते बाहेर पडले. आणि ते शाप संपूर्ण भूमी ही भोगते आहे. तुम्ही आम्ही सर्वजण आम्ही भोगत आहोत. परंतु आपण पाहतो की या भूमीवर आम्ही राहत असताना देवाने आम्हाला सोडलं आहे काय? नाही. पहिल्यांदा आपण पाहतो की जे देवाने पुढाकार घेतला, त्यांच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना विचारायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काही योग्य काही उत्तर दिले नाहीत. त्यांनी काही कबूल केलं नाही आहे. स्वतः देवाने पुढाकार घेतला, स्वतः देवाने त्यांना विचारलं, संबंध जोडण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही. बागेतून त्यांना हाकलून दिलं आणि गेल्याच्या नंतर आपण पाहतो की ते जीवन जगू लागले. दुसरी गोष्ट आता आपण पाहूया. दुसरी गोष्ट ही आहे, दुसरा मुद्दा हा आहे की ख्रिस्ताचा जन्म आणि शांतीची पुनर्स्थापना. ख्रिस्ताचा जन्म आणि शांतीची पुनर्स्थापना. आपण पाहतो की जे संबंध होता बिघडला गेलेला होता, वेगळा झालेला होता, परंतु पुन्हा एकदा देवाने पुढाकार घेतलेला आहे. आणि जी काय देवाची जी काही प्रभू येशू ख्रिस्ताची काही भविष्यवाणी आहे तीच आपण वाचूया. यशायाचं पुस्तक आपण काढूया. यशायाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 6 आणि 7 वचन. यशाया 9वा अध्याय, यशाया 9, 6 आणि 7 वचन. या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्याला शांतीचा अधिपती म्हणतील. शांतीचा अधिपती. प्रभू हा शांतीचा अधिपती आहे, शांती देणारा आहे, आपल्या जीवनामध्ये शांती पेरणारा तो आहे. पण कोणाच्या? ज्यावेळेस आम्ही त्याच्याजवळ येऊ त्यावेळेस. शांतीचा अधिपती प्रभू येशू ख्रिस्ताला शांतीचा अधिपती म्हणतील. ह्या ठिकाणी आपण पाहतो की पुन्हा एकदा देवाने पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवण्याची योजना तयार केली की जेणेकरून हा जो संबंध आहे माणूस आणि देव यांचा जो संबंध आहे पुन्हा पूर्ववत व्हावा, ही देवाची इच्छा आहे. जे प्रेम आहे, जे सौख्य आहे, जी आत्मीयता आहे, जी ओढ आहे ती टिकून राहावी. जी प्रीती आहे देवाच्या आणि माणसाची, जे काही देवाने माणसाला बनवलेलं आहे ते पूर्ववत पुन्हा नातेसंबंध जोडले जावेत, ही देवाची इच्छा होती. प्रियांनो, माणसाला काय पडलं नाही आहे. स्वतः देवानेच पुढाकार घेतलेला आहे. पहिल्यांदा देवाने पुढाकार केला येदेन बागेमध्ये आणि दुसऱ्यांदा पुढाकार घेतलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवण्यामध्ये. आणि आपण पाहतो की आपण ख्रिसमस साजरा करतो, या सर्व काही गोष्टी आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा झालेला आहे. आपण पाहतो की आणखीन वचन वाचूया आपण. रोमकरास पत्र 5वा अध्याय, रोम 5वा अध्याय आणि 10 नंबरचं वचन. रोम 5 आणि 10. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या
तारले जाणार आहोत. आमेन. ह्या ठिकाणी आपण पाहतो की ते पुत्राच्याद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. शांती, तारण, समाधान, आशीर्वाद हे ख्रिस्तामध्ये आहेत प्रियानो. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. अन्य कुठं नाही आहेत. हे जगामध्ये या गोष्टी मिळत नाहीत, या ख्रिस्ताजवळच मिळतात. ख्रिस्ताजवळ आहेत या गोष्टी. तारले जाणार आहोत. आपल्याला आपला उद्धार देवाने हे केलेला आहे. उद्धाराचा मार्ग देवाने तयार केलेला आहे. म्हणून त्यानं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेलं आहे की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याकडे आले वाचून पित्याकडे कोणी जात नाही. उद्धाराचा मार्ग, सत्यतेचा मार्ग, जीवनाचा मार्ग इथंच आहे. अनेक लोक ही शांती शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु शांतीचा शोध कुठं थांबतो तर प्रभू येशू ख्रिस्तामध्येच थांबतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण जिथं पाप आहे तिथं शांती नाही आहे. जिथं पाप आहे तिथं शांती नाही आहे. जिथं पाप नाही आहे तिथं शांती आहे. जिथं पाप आहे तिथं ख्रिस्त नाही आहे. पण जिथं पाप नाही आहे तिथं ख्रिस्त वास करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. समेट व्हावा ही देवाची इच्छा होती आणि समेट घडवला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे. त्याचं रक्त जे काय सांडलेलं आहे भूमीवर, त्याद्वारे मानव आणि देव यांचा समट व्हावा ही देवाची इच्छा होती. देवाने पुढाकार घेतलेला आहे प्रियानो. पुढाकार घेतला आहे. माझे लोक आहेत म्हणून म्हटलेलं आहे की अहो कष्टी भाराकारण जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. अनेक काही वचनं असे आहेत की त्याच्यामध्ये विसावा आहे, त्याच्यामध्ये शांती आहे, त्याच्यामध्ये समाधान आहे. अहो कष्ट लोकांना म्हटलेलं आहे, माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. प्रभूजवळ शांती आहे प्रियानो. तो शांती मिळवण्याचा प्रयत्न आम्ही आटोकाट करणं गरजेची गोष्ट आहे. आणि या दिवसामध्ये आम्ही देवाजवळ येणंच गरजेची बाब आहे. शांतीचा शोध आम्ही जर घेत असू तर आम्ही ख्रिस्ताला शोधूया, ख्रिस्ताजवळ येऊया, ख्रिस्ताचे प्रीतीचा अनुभव आपण घेऊया, ख्रिस्ताचा अनुभव घेऊया. कारण त्यानं म्हटलेलं आहे की तुम्ही तारले जाणार आहात. विशेष करून तारले जाणार आहोत आपण. त्याच्याजवळ येण्याने कोणाचाही तोटा होत नाही. ख्रिस्ताजवळ आला आहे म्हणून कोणी जरी येड झालं आहे असं प्रकारचं नाही. चांगलाच होतो, तोटा होत नाही, फायदाच आहे, चांगली गोष्ट आहे. शांती, समाधान आणि देवाचं तारण आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज आपण पाहतो की देवाजवळ आपण येत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने, देवाने पुढाकार घेतला, प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं आहे. त्याच्या जन्माद्वारे आम्ही तारले जाणार आहोत. आणखीन वचन वाचूया आपण. लूका शुभवर्तमान 2 अध्याय 14 वचन. लूका शुभवर्तमान 2 अध्याय 14 वचन. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. ख्रिस्ताद्वारे शांती प्रस्थापित झाली. ख्रिस्ताद्वारे शांती प्रस्थापित झाली. ज्या ठिकाणी शांती आहे त्या ठिकाणी निराशपणा असणार नाही. ज्या ठिकाणी शांती आहे, ख्रिस्ताची शांती आहे, देवाची शांती आहे, त्या ठिकाणी बेचिंता असणार नाही. ज्या ठिकाणी देवाची शांती आहे त्या ठिकाणी जे टेन्शन आहे ते असणार नाही. कारण देव आम्हाला चालवतो. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. देवाच्या सहभागितेमध्ये आनंद आहे, देवाच्या सहभागितेमध्ये शांती आहे, देवाच्या सहभागितेमध्ये आपलं तारण आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आणखीन एक वचन वाचूया आपण. कलस्सेकरस पत्र 3 अध्याय 15 नंबरचं वचन. कलस आहे 3 अध्याय 15 नंबरचं वचन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरता तुम्हाला एक शरीर असे आचरण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असाल. आमेन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करू आणि तिच्याकरिता एक शरीर असे पाचारणात करण्यात आलेले आहे. पाचारण केले म्हणजे बोलावलं आहे. प्रभू आम्हाला कशासाठी बोलवत आहे? बेचैन करण्यासाठी नाही आहे, तर शांती देण्यासाठी बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. त्याने आम्हाला बोलवलेलं आहे, पाचारण केलेलं आहे, लोकांमधून आम्हाला निवडून घेतलेलं आहे, जगातून आम्हाला निवडून घेतलेलं आहे. कशासाठी? शांती देण्यासाठी.
शांती मिळावी ही देवाची इच्छा आहे. शांती देण्यासाठी देवाने आम्हाला निवडून घेतलेलं आहे. आणि त्याची शांती कशी आहे वाचूया आपण. माझ्याबरोबर काढा बरं. लूक वर्तमान 2 अध्याय 14 नंबरचं वचन. लूक 2:14. एक मिनटं. योहान वर्तमान 14 अध्याय 27 नंबरचं वचन. योहान 14:27. प्रभू म्हणतो की मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. कशी शांती देतो नाही का? कशी देतो तर मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमच्या अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. अंतःकरण जर अस्वस्थ असेल, भयभीत असेल तर प्रभू म्हणतो मी तुम्हाला शांती देतो. अनेक वेळेस आपण पाहतो की जे शांती सभा असतात, तुम्ही आजारी आहात काय, तुम्ही अस्वस्थ आहात काय, या मग तुम्ही शांतीची सभा आहे. बरोबर आहे, आपण जाऊ शकतो, मी त्याच्यावर काय हे नाही करणार. परंतु आपण पाहतो की प्रभू म्हणतो की तुम्ही बेचैन असणार नाहीत किंवा भयभीत होऊ नये, अस्वस्थ होऊ नये, म्हणून मी तुम्हाला शांती देतो. जगाची शांती कशी आहे ती काही काळापुरती आहे, मर्यादित आहे. जगाची शांती कशी आहे, काळापुरती आहे. आपल्याला अस्वस्थ झालं, टी व्ही चालू करतो बा आपण, थोडा टाईम रमतो माणूस, ठीक आहे, जरा बरं वाटतं. पुन्हा अस्वस्थ वाटलं, चला मित्राकडे गप्पा चप्पा मारूया, बरं वाटलं तर चला. पुन्हा अस्वस्थ वाटलं, चला मोबाईलमध्ये जरा डोकं घालूया, पाहूया काही इंस्टामध्ये काय आहे का, व्हॉट्सअपवर काही आलेलं आहे का, काही फेसबुकवर काही आहे का, बघूया आपण. आणि ते पाहत असताना जरा निराश येते, काय नाही काय. कोणी म्हणतं काय तू डोक्यात घालून बसलेला आहेस नाही का, इकडे तिकडे पाहतच नाही. निराशपण येतं, माणूस शोधण्याचा प्रयत्न करतो कुठंतरी. अनेक लोक चित्रपट थिएटरमध्ये जातात, 3 तास घालवतात, पुन्हा निराश होतात. काय करायचं? निराशपण घालवण्यासाठी काही ना काहीतरी उद्योग करतात. परंतु आपण पाहतो की निराशपण घालवण्यासाठी आम्ही ख्रिस्ताकडे काय येऊ नये? आम्ही बेचैन आहोत तर आम्ही ख्रिस्ताचा मार्ग का धरू नये, नाही का? अनेक लोक बेचैन असेल तर इतर मार्ग शोधतात. बेचैनता कशी जावी यासाठी ते प्रयत्न करतात. पाहुण्याकडे जाणं, नातेवाईकाला भेट देणं, मित्रमंडळाकडे भेट देणं, मैत्रिणीला ही गोष्ट सांगणं, फोन करणं, आपल्या व्यथा इतरांना सांगणं, ह्या सर्व काही गोष्टी माणूस करू शकतो. मग एक गोष्ट का करू शकत नाही? मी जर बेचैन आहे, मला देवाजवळ बसायला पाहिजे. मी जर हताश आहे, निराश आहे, मला प्रार्थना करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी जर निराश आहे, मला बायबल घेऊन बसायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही बायबल घेऊन बसतो किंवा प्रार्थना करतो, आपलं मन देवामध्ये रमवतो, त्यावेळेस खरोखर प्रियांनो देव त्याची शांती आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आम्ही अन्यत्र शांती शोधण्याचा प्रयत्न करतो, मन रमवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आमचं मन कुठं रमवावं, नाही का? अनेक लोक मन रमवण्यासाठी गोव्याला जा, इकडं जा, तिकडं जा, नाही काय नाही, आज रविवार सुट्टी आहे, चला आपण हे करूया, पिकनिक काढूया, असं आहे तसं आहे. आता खूप बोर झालं हो, काय करावं आता, काही समजतच नाही. आता कुठं जावं, नाही का? आता इकडे जाऊया, आता तिकडे जाऊया. मुलं म्हणतात नाही आपण एखादी ट्रिप काढूया. हे असं करायचं का, तसं करायचं का, हे करायचं का? आपण पाहतो की प्रत्येकजण हा जे बेचैनपणा आहे तो घालवण्यासाठी काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. निराशपण घालवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो आणि तो प्रयत्नच करत राहतो, परंतु तो देवाजवळ येत नाही. देवाजवळ आला तर शांती त्याला मिळू शकते, परंतु देवाजवळ येण्याऐवजी, प्रार्थनेला बसण्याऐवजी, चर्च भक्तीमध्ये बसण्याऐवजी तो इतर मार्ग शोधण्याचा तो प्रयत्न करतो. आणि बेचैन एक पट बेचैन होतो, आणखीन बेचैन होतो, आणखीन होतो बेचैन, निराश पण होतं.
म्हणजे आपण पाहतो की देवाजवळ आल्याच्या नंतर देव त्याला शांती देतो, समाधान देतो. काय आम्ही जर शांती शोधण्याचा तर प्रयत्न करत असू प्रियानो, तर खरोखर आम्हाला देवाजवळ यावं लागेल, देवाजवळ बसावं लागेल, देवाला समजून घ्यावं लागेल. आमचं जे पाप आहे आम्हाला ते कबूल करावं लागेल की मी कुठं चुकत आहे, मी कुठं चुकत आहे. आणि आपलं जे मन आहे ते रमवावं लागेल. कुठं रमवायचं? काढूया आपण वचनच, योहान कृष्णवर्तमान पहिलाच अध्याय काढूया. वाचा बरं 2 नंबरचं वचन. एक 2 स्तोत्रसंहिता 1-2. तो धन्य आहे म्हणजे सुखी आहे, आशीर्वादित आहे. तो धन्य आहे. कोण धन्य आहे? की जो नेमशास्त्रात रमतो. माणसानं मनाला रमवावं. बहिणाबाईचा उद्धारी म्हणतात, मन वडाय वडाय उभ्या पिकातला डोर. मनाला कुठं रमवावं? असं काय आहे की त्याच्यामध्ये रमवता येईल? परंतु देवाच्या वचनामध्ये मनाला रमवावं हे देवाचं वचन आम्हाला शिकवतं. आम्ही आमच्या मनाला कुठंतरी देवाकडे वळवावं. आमच्या भटकलेल्या मनाला आम्ही आवर घालावी. कोण घालतं आवर? देव घालवतो. परंतु आम्ही देवाजवळ आणावं. भटकलेल्या मनाला देवाजवळ आणावं. भटकलेल्या मनाला देवाचा मार्ग दाखवावा. भटकलेल्या मनाला देवाकडे वळवावं ही देवाची इच्छा आहे. म्हणून दावीद राजा 103 स्तोत्रामध्ये म्हणतो, हे माझ्या जीवा तू परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, हे माझ्या अंतर्यामा तू त्याचं पवित्र नावाचा धन्यवाद कर. म्हणजे जीवाने काय करायला पाहिजे नाही का? जीवाने फक्त दुसऱ्याला शिकवायचं नाही, तर जीवाने देवाची स्तुती आणि गौरव पण करावा. तो स्वतःला शिकवतोय, स्वतःला शिकवतोय. आजसुद्धा प्रियानो, आम्हाला जर शांती समाधान जर देवाकडून हवं आहे तर आमचं मन देवाजवळ रमवावं, देवामध्ये रमवावं, देवाच्या वचनामध्ये रमवावं. प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो. आम्ही इतरत्र भटकण्याचा प्रयत्न करतो, इतरत्र रमवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आणखीन ते बेचैन होतं, आणखीन बेचैन होतं. परंतु देवाजवळ ज्यावेळेस आम्ही आणतो आमच्या मनाला, आम्ही स्वतः देवाजवळ बसतो, त्यावेळेस खरोखर देव काय करतो की आमचा ताबा तो घेतो आणि आम्हाला तो शांती समाधान आशीर्वाद तो देण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे या वचनामध्ये की जग जसं शांती देतं तसं मी देत नाही, तर सार्वकालिक शांती मी देतो. म्हणजे टिकणारी शांती जी आहे ते देवाजवळ आहे. टिकणारी शांती देवाजवळ आहे. माझ्याकडे एकदा 2 बायबल होते. मी एक जणांना म्हटलं, का हो तुम्ही मागे म्हटलं होते बायबल घ्यायचं. तर बायबल आहेत माझ्याकडे, 2 आहेत, विक्रीला राहिले आहेत माझ्याकडं, तर मी देऊ शकतो तुम्हाला. मला म्हणे काय किंमत आहे? म्हटलं 200 रुपये किंमत आहे. पाळसाहेब असं करा ना, 100 रुपयाला द्या. मी म्हटलं देवाची किंमत खूपच लहान केली. त्याच्यापेक्षा मोबाईलची किंमत जास्त आहे. 250 रुपयाचा बॅलन्स टाकतो महिन्याला, रिचार्ज 250 रुपयाचा टाकतो, दर महिन्याला टाकतो, आणि बायबल 100 रुपयाला मागतो. कसं काय? टी व्हीला रिचार्ज 200चा मारतो, चर्चच्या दानामध्ये 10 रुपये टाकतो. आपण पाहतो की ह्या ज्या काही गोष्टी आहेत, अनेक लोक हे देवाचा गंभीरतेने विचार करत नाहीत. देव पुढाकार घेतो, देव बोलावतो आम्हाला, देव निराशपणा आमचा दूर करण्याचा प्रयत्न करतो, देव मला शांती देण्याचा तो प्रयत्न करतो. परंतु आपण पाहतो की ज्यावेळेस आम्ही देवाचा गंभीरतेने विचार करू, देवसुद्धा आमचा गंभीरतेने विचार करेल. जोपर्यंत आम्ही देवाचा गंभीरतेने विचार करणार नाहीत तोपर्यंत देव आमचा गंभीरतेने विचार करणार नाही.
आपण पाहतो की देवाजवळ येणं ही महत्त्वाची बाब आहे. देवाची शांती मिळवून घेणं ही महत्त्वाची बाब आहे. जोपर्यंत आम्हाला देवाची शांती मिळत नाही तोपर्यंत आमच्या घरातील बेचैनता निराशपणा जाणार नाही. देवाजवळ यावं ही देवाची इच्छा आहे. आपलं पाप कबूल करावं ही देवाची इच्छा आहे. म्हणून आपण पाहतो की या ठिकाणी की पुन्हा देवाने प्रयत्न केला. देवाने पुन्हा प्रयत्न केला. पहिल्यांदा तर ते एदेन बागेमध्ये प्रयत्न केला, पुढाकार घेतला. दुसऱ्यांदा पुढाकार घेतला, नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला. प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं आहे आणि तारणाचा मार्ग तयार केलेला आहे. आनंद, शांती, समाधान ही घ्यावी हा मार्ग देवाने तयार केलेला आहे. तरीही लोक देवाकडे येण्यासाठी कमी पडतात. तरीही साहजिकच ते विचार करत नाहीत. परंतु यशाच्या पहिल्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, गाढवाकडे पहा, त्या बैलाकडे पहा. बैलालाही मालक ओळखतो, बैल मालक ओळखतात. ते गाढव मालकाचं ठाण ओळखतं, पण माझे लोक विचारच करत नाहीत. किती पापिष्ट राष्ट्र आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. जे मुख्य प्राणी आहेत त्यांनासुद्धा धनी समजतो, मालक समजतो. आम्हाला सुद्धा समजणं गरजेची बाब आहे प्रियांनो. देवाने पुन्हा एकदा शांतीची पुनर्स्थापना केली. ख्रिस्ताच्या जन्मामुळं शांती प्रस्थापित केली देवाने. तिसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट आपण पाहूया या ठिकाणी की गलतीकारसपत्र 5वा अध्याय आणि 22 नंबरचं वचन. देवाच्या अनेक सुंदर फळांपैकी एक फळ आहे शांती. म्हणून तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे की पवित्र आत्म्याचे फळ शांती. पवित्र आत्म्याचं फळ आहे. ज्यावेळेस आम्ही देवाच्या सहभागितेमध्ये जीवन जगतो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनामध्ये जीवन जगतो, ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये चालतो, देवाच्या मार्गामध्ये चालतो, देवाला ओळखतो, त्याच्या वचनानुसार त्याच्या विश्वासामध्ये चालतो, त्यावेळेस म्हटलेलं आहे या ठिकाणी आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ. ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये चालतो तर पवित्र आत्मा आमच्या सहभागितेमध्ये येतो आणि पवित्र आत्मा तो आम्हाला चालवतो. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्याचं आम्हाला असतं आणि आमच्यामधून फळं दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे फळं या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा. शांती एक फळ आहे. हे फळ आहे निष्पन्न होणारे फळ आहे. आम्ही जर ख्रिस्तामध्ये आहोत तर आमच्यामधून शांती दिसणं गरजेची गोष्ट आहे. आणि जर शांती दिसत आहे तर खरोखर आम्हाला पाहतो की ही जी शांती आहे ती आमच्या अंतःकरणामध्ये राज्य करो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन आम्ही जर पुढं पाहिलं समजा पुढे तर ही जी शांती आहे ही आमच्यापर्यंतच नाही तर इतरांपर्यंतसुद्धा गेली पाहिजे. हे देवाचं वचन आहे प्रियांनो. हे देवाचं वचन आहे. त्यासाठी वचन काढूया आपण. यशाचं पुस्तक काढा बरं माझ्याबरोबर. 52 अध्याय 7 नंबरचं वचन. यशिया 52:7. आम्ही शांती मिळून घ्यावी. शांती कशी मिळून घ्यावी की तर आमचं पाप आम्ही कबूल करावं, आम्ही देवाजवळ यावं, देवाचा आमचा संबंध हा जोडावा, देवाचे नातेसंबंध आमचे मजबूत करावेत, घट्ट करावेत. आणि ज्यावेळेस देवाचे आमचे नातेसंबंध मजबूत होतात, घट्ट होतात तर देव आमचा विचार करतो आणि आम्हाला तो शांती देण्याचा प्रयत्न करतो. आमच्यामधील जी बेचैनता आहे, आमच्यामधील जे निराशपणा आहे, आमच्यामधील जे हताशपणा आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हाला तो शांती देतो. ज्यावेळेस देव आम्हाला शांती देतो आणि त्याने म्हटलेलं आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये देवाची शांती राज्य करो,
ज्यावेळेस देवाची शांती आमच्या जीवनामध्ये येते, प्रभूमध्ये आम्ही चालतो आणि पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्ही फळ देतो, शांती आमच्यामध्ये दिसते, आनंद, सहनशीलता, नम्रता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत आमच्यापर्यंत ठेवू नये. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की 7 नंबरचं वचन, जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनास म्हणतो, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. कोणाचे पाय दिसतात? पाळक साहेबाचे, धर्मगुरूचे, ब्रदरचे, सिस्टरचे, विश्वासणाऱ्यांचे. प्रियांनो, प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो. ही जी जबाबदारी आहे, जो तारणाचा मार्ग आहे, जी शांतीची घोषणा आहे, सर्व जगामध्ये आम्ही करावी. ही देवाची इच्छा आहे, देवाची योजना आहे. ही जी काही शांती आहे आमच्यापर्यंत ठेवू नये. जे अशांतीमध्ये चालतात, जे बेचैनतेमध्ये आहेत, जे निराश लोक आज आहेत आपल्या आजूबाजूला, जे आपल्या आजूबाजूला लोक आहेत, त्यांना कळावी की हा शांतीचा देव आहे यांचा. आणि कसा कळेल? जोपर्यंत आम्ही त्यांच्यापर्यंत जात नाही, जोपर्यंत आमचा शांतीचा देव त्यांना आम्ही दाखवत नाही, तोपर्यंत त्यांना कळणार नाही. शांती त्यांच्या जीवनामध्ये प्रगट व्हावी ही देवाची इच्छा आहे. शांती फक्त आम्हालाच मिळावी, झालं बस, अशा प्रकारचं नाही आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की आपलंच हित पाहू नये तर दुसऱ्याचं हित पाहावं. आपलंच हित पाहू नये तर दुसऱ्याचं हित पाहावं. म्हणजे जी शांती देवाची आम्हाला मिळते ती आम्ही आमच्या पुरतीच मर्यादित नाही ठेवता, आम्ही इतरांना देणं ही गरजेची गोष्ट आहे. इतरांना कोणी द्यावी? फक्त पाळक साहेबांनीच नाही, फक्त जे चर्च बोर्डमध्ये आहेत त्यांनीच नाही आहे, तर आम्ही प्रत्येक जणांनी द्यावी. प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो. जी शांती, आनंद, जे तारण, ते आम्ही लोकांना विदित करावं म्हटलं आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी म्हणते की जो स्वार्था सांगतो, शांतीची घोषणा करतो, ही जबाबदारी प्रियानो फक्त पालकावरच नाही तर आम्हा प्रत्येकावरती दिलेली आहे. मग आमच्या चर्चमध्ये तरुण असतील, तरुणी असतील, वयोवृद्ध असतील, प्रौढ असतील, कुणीही असो, प्रत्येक जण चर्चमध्ये बसलेला, भक्तीमध्ये बसलेला प्रत्येक जण हा त्याच्यावर जबाबदारी आहे. देव शांती देणारा आहे आणि जी शांती देणारा देव आहे तो, त्याची जी शांती आहे, शांतीची घोषणा आम्ही इतरांना करावी, शुभ वृत्त ते विदित करावं, तारणाचा मार्ग इतरांना द्यावा. त्याच्यासाठी देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे प्रियांनो. त्यासाठी आम्हाला देवाने निवडलेलं आहे, हे जगामधून निवडलेलं आहे. म्हणून त्यानं म्हटलेलं आहे की तुम्ही मला निवडलेलं नाही आहे तर मी तुम्हाला निवडलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो. योहान सुसमाचार 15 अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही मला निवडलेलं नाही तर मी तुम्हाला निवडलेलं आहे. कशासाठी निवडलेलं आहे? तिची जी शांती आहे, त्याचा जो उद्धार आहे, ते आम्ही इतरांना सांगावं, तारणाचा मार्ग विदित करावा, इतरांना सांगावं, ही देवाची इच्छा आहे. आणि जर आमच्यामध्ये जर शांती नसेल तर आम्ही ती मिळवून घ्यावी. वचन वाचूया आपण. पहिले पेत्र 3 अध्याय 11 नंबरचं वचन. पहिले पेत्र 3 अध्याय 11 नंबरचं वचन. या ठिकाणी म्हटलेलं की त्याने वाईटाकडे पाठ फिरून बरे ते करावे, त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा. शांतीचा मार्ग धरावा, झटावं, प्रयत्न करावं, देवाजवळ यावं. देवाची योजना काय आहे, देवाची इच्छा काय आहे, आम्ही ती समजून घ्यावी. प्रियांनो, आज देवाजवळ येत असताना आपण हा विचार करूया, देवाने तुमच्याशी माझ्याशी नातं जोडलेलं आहे आणि आज देव शांती देऊ इच्छितो. परंतु एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, आमचं पाप आम्ही कबूल करूया, आम्ही देवाजवळ येऊया, नतमस्तक होऊया, देवाच्या चरणाजवळ येऊया. देवाने म्हटलेलं आहे, मी तुम्हाला शांती देतो, जग जसं देतं तसे देत नाही. प्रियांनो, आपला जो प्रभू आहे, शांतीचा अधिपती आहे. देवाजवळ बेचैनता नाही आहे, देवाजवळ निराश पण नाही आहे, देवाजवळ हताश पण नाही आहे, तर जगामध्ये आहे ते. देवाजवळ शांती आहे, देवाजवळ मुक्ती आहे, देवाजवळ आनंद आहे, देवाजवळ आशीर्वाद आहे आणि देवाजवळ तारण आहे. प्रियांनो, आपण आपले नेत्र बंद करूया.
देवाच्या सानिध्यामध्ये येऊया, देवाच्या सहवासामध्ये. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. आज प्रभूजवळ आपण येऊया. काय आपल्या अंतःकरणातील शांती हरवलेली आहे काय? काय आपल्या जीवनामध्ये निराशपणा आहे काय? काय आम्ही हताश झालेलो आहोत काय? हे तरुण बहिणी, तू हताश झालेली आहेस काय? हे आमच्या तरुण भावा, तू हताश झालेला आहेस काय? निराश आहेस काय? बेचैन आहे काय? आज प्रभूच्या जवळ येऊया. देव आम्हाला शांती देण्यासाठी आज तयार आहे. देव आपली प्रार्थना ऐकण्यासाठी आज तयार आहे. शांतीच्या प्राप्तीसाठी आम्ही झटावं, त्याचं वचन आहे. आम्ही कुठे कमी पडलेलो आहोत? आम्ही विचार करूया. मी कुठं कमी पडलेलो आहे हा विचार आपण करूया. का माझ्या जीवनामध्ये शांती नाही आहे? का माझ्या जीवनामध्ये आनंद नाही आहे? का माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही आहेत? मला देवाजवळ यायला पाहिजे. ह्या नाताळाच्या दिवसामध्ये, ह्या ख्रिसमसच्या दिवसामध्ये मी आनंद साजरा करणार आहे, परंतु काय खरोखर माझ्या अंतःकरणामध्ये शांती आहे का? देवाची शांती आहे का? आम्ही हा विचार करूया. देवाजवळ येऊया प्रियांनो. नतमस्तक होऊया. आपले पाप, आपल्या चुका, वाईट गोष्टी आपण कबूल करूया पुन्हा एकदा देवाजवळ. आज देव तुम्हाला शांती देण्यासाठी आज तयार आहे. देव पुन्हा एकदा आपली बेचैनता काढण्यासाठी आज तयार आहे. पुन्हा एकदा आपलं निराशपण देव दूर करण्यासाठी आज तयार आहे. देवजवळ आपण येऊया. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. जहाँ के रास्तों पे मैं अकेले चल न पाऊँगा, अगर जो चलना चाहूँ मैं फिसल के गिर मैं जाऊँगा. मुझे संभाल, मैं गिरा, मुझे संभाल, मैं गिरा, मुझे संभाल, मैं गिरा, मुझे संभाल, मैं गिरा. सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा. सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा. मुझे संभाल, मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा. सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा. आज आपण देवाच्या जवळ येऊया, प्रार्थना करूया आपण. प्रभू येशू, तू आमचा महान परमेश्वर आहेस. होय प्रभू, तुझ्याशिवाय आम्हाला कुठला सहारा नाही आहे प्रभू. या जगामध्ये अनेक वेळेस आम्ही एकटे चाललो. या जगामध्ये आम्ही अनेक वेळेस निराशपणे काढले, हताश झालो, बेचैन आहोत. परंतु प्रभू, तुझ्यामध्ये शांती आहे प्रभू, तुझ्यामध्ये आनंद आहे प्रभू, तुझ्यामध्ये उद्धार आहे. याचा अनुभव तू आम्हाला देतो आहेस. आदम तू धन्यवाद करतो. पवित्र परमेश्वरा, आज तरुण भावासाठी विनंती करतो, आज तरुण बहिणींसाठी विनंती करतो प्रभू. आज ज्या आमच्या माता आहेत त्यांसाठी विनंती करतो, जे पित्या समान आहेत प्रभू त्यांसाठी विनंती करतो प्रभू देवा. कोणाच्या काय समस्या आहेत, कोणाच्या काय अडचणी आहेत,
कोणाचे काय प्रॉब्लेम्स आहेत प्रभू आम्हाला माहीत नाही प्रभू, परंतु पवित्र प्रभू आम्हाला एवढं माहीत आहे आमच्यासाठी तुझ्याजवळ शांती आहे, आमच्यासाठी तुझ्याजवळ उद्धार आहे, आमच्यासाठी तुझ्याजवळ तारण आहे बाबा, आणि तू देण्यासाठी आज तयार आहेस. आम्ही नतमस्तक होतो, आमचे पाप आम्ही कबूल करतो प्रभू आणि तुझ्याजवळ येतो प्रभू. आमचं निराशपण तू दूर कर बाबा, आमचं हताशपण तू दूर कर बाबा, तुझ्या कृपेचे भागीदार तू आम्हाला कर बाबा. प्रभुदेवा आजचं वचन आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वाद केलंस, आज आमचं धन्यवाद करतो बाबा. होय प्रभू तू म्हटलेलं आहेस अहो कष्टी भारकरांचे न हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावत होतो. प्रभू तुझ्याजवळ आम्ही आलेलो आहोत, तुझा आशीर्वाद तुझी शांती तुझा आनंद तो आम्हाला दिलास, आज आमचं धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो बाबा. थँक्यू जीजस. ही प्रार्थना तारणारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणतो ऐक. आमेन. थँक्यू.